ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। सत्वं साहुनं मनरूपमय सन्मति अविनाशितुं सन्मति निर्जनी मन मंदिर में संवेग सत्व उपजाओ तुम शिल्पी हो तुम वैराग्य तत्व के अद्भुत निचल ज्ञान दिया विश्व प्रेम रूप कहो गुरुवर भाव महान प्रदान किया सम्यक मार्ग प्रदान किया मोक्ष मार्ग प्रदान किया। जो लोग 24 भगवान की देवादिदेव मूल नायक श्री चंदा प्रभु भगवान की सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चारित्रप्रति समाज सम्राट आचार्य श्री शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर श्री विद्यासागर जी महाराज की प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी महाराज की मम दीक्षा करो युवा सम्राट क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्रभूष सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की जय बोलिए बोले श्री विजय सागर महाराज की। भव्य जीवानो आज तप कल्याणक आहे आणि या तप कल्याणमध्ये राज्याभिषेकाचा कार्यक्रम चालू आहे। महत्वाची गोष्ट हे जीवन जगत असताना ज्यावेळी आम्ही कल्याणक साजरं करतोय मी परवा दिवशीच विषय सांगितला होता की कल्याणक साजरं करणं याच्या मागचा हेतू कोणता असेल तर हे कल्याणक माझ्या जीवनात कधी साजरं होईल याचा विचार करून पुढे जाणे म्हणजे पंचकल्याणक साजरे करणे। नुसता पंचांची कल्याण किंवा पुन्हा एका दुःखाचं कल्याण नाही तर पूर्ण विश्वाचं कल्याण यात होणं आवश्यक आहे। यासाठी हे कल्याणक साजरं करतो। आज महत्वाची गोष्ट आपण ज्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी जातोय वेगवेगळे विषय हाताळतोय ते विषय हाताळत असताना आज तप कल्याणकचा विषय आहे। आचार्य भगवंतांनी तपाची व्याख्या करत असताना आचार्य भगवान उमा स्वामीजी तत्वार सूत्रचे या ग्रंथामध्ये म्हणतात इच्छा निरोध तप। आमच्या इच्छांचा निरोध आम्ही करणं आवश्यक आहे। आम्ही नुसता आलो कार्यक्रम बघितला टाळ्या वाजवल्या हसलो झाडलो आणि निघून गेलो काही उपयोग होणार नाही। तर महत्वाची गोष्ट या ठिकाणी आलेलो आहोत। आजचा दिवस तप कल्याणकाचा आहे। तप कल्याणक साजरे करत असताना आमच्या अंतरंगातील इच्छांचा निरोध होणं आवश्यक आहे। त्यावेळी खऱ्या अर्थाने तप कल्याणक साजरा होणार आहे। आम्ही नुसता येऊन गेलो करून गेलो काही होणार नाही आम्हाला। म्हणून आमच्या इच्छांचा निरोध करणं आवश्यक आहे। आज समाजामध्ये सगळ्यात मोठी कुठली इच्छा असेल आज सगळ्याच इच्छा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर फोफावत आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठी इच्छा कोणती असेल तर ती नावाची इच्छा आहे। आज नावाचं भूत सगळीकडे चाललेलं आहे आणि त्या नावाच्या नुसार माझं नाव होणं आवश्यक आहे तुझं नाव होणं आवश्यक आहे त्याचं नाव कमी होणं आवश्यक आहे याचं नाव उंच होणं आवश्यक आहे। हे भूत आहे ते जास्त चाललेलं आहे परंतु आचार्य भगवान शास्त्रामध्ये म्हणतात कुणाचं जीवन नावावर घडत नाही कुणाचं जीवन त्याच्या कपड्यावर घडत नाही कुणाचं जीवन त्याच्या केसावर घडत नाही। जीवन कशावर घडत असेल तर त्याच्या चारित्र्यावर जीवन घडणार आहे। म्हणून आमचं चारित्र्य उज्ज्वल असणं आवश्यक आहे। मी कायमस्वरूपी
आज सगळीजण इथं आहात, सगळ्यांनी पहिला महत्वाची गोष्ट, कारण की ज्याप्रमाणे मी मंदिरात जात असताना आमच्या पायातला चपला आम्ही काढून जातोय, त्याप्रमाणे आम्ही समाजात येत असताना, आमच्या समाजात प्रवेश करत असताना आम्ही आमच्या अंतरंगातला अहंकार काढून येणं आवश्यक आहे. त्यावेळी निश्चितच खरं दर्शन होणार आहे. आज म्हणून आम्ही आमच्यातलं नावाचं भूत आम्ही काढून टाकणं आवश्यक आहे. मी कायमस्वरूपी एक कथा सांगतोय, ती कथा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, की आमच्याचं अहंकाराचं भूत जर निघून गेलं तर निश्चितच आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकच कल्याण सोडा, आमची पंचकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ते उदाहरण होतं, एका गावामध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं ठणठणपाल. काय नाव होतं? कानाला सर्दी झाल्या जोरात सांगा. कानाला सर्दी कधी होत्या काय? तर त्या व्यक्तीचं नाव होतं ठणठणपाल. त्याची पत्नी होती. ती पत्नी एक दिवस एका कार्यक्रमासाठी शेजारच्या घरामध्ये गेली. कशाचा कार्यक्रम होता? तुम्ही त्याला हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणतोय मी, परंतु माझं नाव वेगळं आहे. मी त्याला वेगळं नाव दिलंय, उन्हे धुणे काढण्याचा कार्यक्रम. तर त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला किंवा उन्हे धुणे काढण्याच्या कार्यक्रमात ती ठणठणपालची पत्नी गेली. त्यावेळी तिथे गेल्यानंतर एक दोन महिला बाजूला उभारलेल्या त्या चर्चा करू लागल्या, हिच्या नवऱ्याचं नाव असलं ठणठणपाल कसलं काय आहे, हे काय नाव बरोबर नाही. त्यावेळी ठीक आहे, ती ऐकली, ठणठणपालची पत्नी ऐकली, ती काय देते ते सगळं घेतलं, घरला गेली. घरात गेल्यानंतर आपल्या पतीला म्हणली, तुमचं नाव तेवढं बदलून घ्या. पती म्हटला, नावात काय आहे? माझ्या करण्यावर, माझ्या चारित्र्यावर सगळं अवलंबून आहे. आणि तो विषय टाळून टाकला. परत 4 दिवसांनी एका ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. तिथे ते ठणठणपालची पत्नी गेली. आता गेल्या वेळी 2 बायका बोलत होत्या, आता 8 महिला एका ठिकाणी आल्यात आणि चर्चा करल्या, तिच्या नवऱ्याचं नाव असलं ठणठणपाल कसलं आहे. ते काय घ्यायचं होतं ते सुद्धा ती घेतली नाही. घरात पट 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 पाय आपटत. तुम्हाला माहिती, मी सांगण्याची आवश्यकता नाही, कसं आपटायचं असते, कसं काय करायचं असतं तुम्हाला चांगलं माहिती. आणि इकडच्यांना जास्त ते बघून बघून सवय झाल्या. तर पट 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 पाय आपटत ती घराकडे आली. घरात आल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर पहिला पतिराजांच्याकडे बोट करते आणि म्हणते, एक तर तुमचं नाव बदला, नाही तर तुमची पत्नी बदला. आता पतिराजांनी हे ऐकल्यावर पतिराजांच्या मनामध्ये विचार आला, आता आपल्या पत्नीनं शेवटचं अस्त्र बाहेर काढले, आता बायका मिळायचं. तुम्ही म्हणालाय, मी काय म्हणलो नाही, सगळ्या पुढच्या महिला म्हणला, महिला मिळायचं किंवा पुरी मिळायचं अवघड झाले, कशाला घालवायचं. मग ठीक आहे, काय करायचं, तर आपण पहिला पंडितकडे जाऊया, मुहूर्त काढूया. गेली, दोघं गेले, पंडिताकडे गेला, मुहूर्त काढला. काय कार्यक्रम करायचा हे ठरलं. त्या दिवशी गावाला जेवण घालायचं. कशाचं? जिलेबी मट्टा जेवण घालायचं आणि त्या गावासमोर सांगायचं की माझ्या पतिराजांचं नाव बदलून हे ठेवलेलं आहे. ठीक आहे, ठरलं. वार ठरला, दिनांक ठरली, वेळ ठरली, जेवण घालायचं ठरलं. पतिराज पत्नीला विचारतात कानावर जाऊन, सगळं ठरलं, वार ठरलं, दिनांक ठरला, वेळ ठरली, जेवण घालायचं ठरलं, परंतु नाव ठेवायचं काही हे ठरलं नाही. त्यावेळी महिला लय हुशार असतात, मी कायम म्हणतोय. तर महिला अतिशय हुशार असतात. त्यावेळी ती पत्नी म्हणली, आपण आज काय करूया, सगळं आपलं आवरूया आणि आवरल्यानंतर गावात फिरूया आणि गावात सगळ्यात सुंदर नाव कुणाचं असेल ती तुम्हाला ठेवूया. ठीक आहे. फिरत फिरत पहिला बस्तीच्या बाहेर पडल्यानंतर पहिला भक्त्यांची गल्ली इकडे घेऊया की. भक्त्यांच्या गल्लीमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्या भक्त्यांच्या गल्लीमधून एक शेतकरी आपल्या म्हैशीला घेऊन चालला होता. त्याच वेळी ते खाली पडलेले शेण होतं, ते शेण घेऊन तो शेतकरी चालला होता. कारण की शेतकरी असा माणूस आहे, कोणती वस्तू कधी वाया घालवत नाही, त्याचंच नाव शेतकरी आहे. तर ते शेण हातात घेऊन तो चालला होता. त्यावेळी पत्नीच्या मनामध्ये विचार आला, या शेतकऱ्याचं काय नाव असेल ते आपल्या पतिराजाने ठेवूया. ठीक आहे. पतिराजा बिचारा जातोय आणि शेतकऱ्याला विचारतो, तुमचं नाव काय आहे. त्यावेळी ते शेतकरी त्यांना म्हणतोय की माझं नाव आहे. त्यावेळी पत्नी जवळ सांगतोय, तो नाव ऐकतोय आणि पत्नी जवळ म्हणतोय की त्या शेतकऱ्याचं नाव राजपाल आहे. काय? राजपाल. त्यावेळी पत्नी मनामध्ये विचार करते, हातात काय धरलाय आणि नाव काय आहे, हे काय नाव बरोबर. पिढून पटलं. तिकडे दुसऱ्या गल्लीत
पोची गुरुजींची गल्ली, यजमानांची गल्ली घ्यायला पाहिजे आता. तिकडे गल्लीत प्रवेश झाला. त्या गल्लीत प्रवेश झाल्यानंतर त्या गल्लीत गेल्यानंतर एका व्यक्तीची अंत्ययात्रा चालली असते आणि त्या अंत्ययात्रा चालल्या असल्यानंतर पत्नीच्या डोक्यात विचारतोय, जो मेलेला माणूस आहे त्याचं नाव आपल्या पतिराजाने ठेवायचं. काय काय विचार येतात पत्नीच्या डोक्यात बघा. तर बिचारा पती जातोय त्या अंत्ययात्रेमध्ये सामील झालेल्या सगळ्यांना विचारतोय की कोण व्यक्ती वारलेला आहे. तेव्हा ते सांगतात अतिशय धार्मिक व्यक्ती होता, अतिशय सज्जन होता आणि त्याचं नाव आहे अमरपाल. पत्नीला येऊन पती सांगतोय की त्याचं नाव अमरपाल आहे. पत्नी म्हणते मेलाय आणि नाव काय, हे काय नाव. बरोबर फिरून परत त्या गल्लीनं परत बस्तीजवळ येतात. बस्तीजवळ आल्यानंतर बस्तीच्या बाहेर एक भिकारी भीक मागत असतोय. पत्नीच्या डोक्यात विचार येतोय की या भिकाऱ्याचं काय नाव असेल ते आपल्या पतिराजाने ठेवूया. काय केलं बघा. पतिराजानं ऐका, कुणाला वैराग झाले तर आज दीक्षा कार्यक्रम आहे त्यासाठी सांगलोय. तर महत्वाची गोष्ट, पतिराज विचार जातोय आणि ते भिकाऱ्याला विचारतो तुमचं नाव काय. तेव्हा तो भिकारी म्हणतोय माझं नाव धनपाल आहे. पत्नी जवळ येतोय आणि सांगतोय त्या भिकाऱ्याचं नाव धनपाल आहे. पत्नी म्हणते भीक मागायला आणि नाव काय आहे धनपाल, हे काय नाव बरोबर नाही. फिरून फिरून गाव फिरून सगळा वैताग आलेला असतोय. पतिराज म्हणतोय नाव काय ठेवायचं. त्यावेळी ती पत्नी म्हणते गोबरधरे राजपाल, गोबरधरे राजपाल मर गया अमरपाल, गोबरधरे राजपाल मर गया अमरपाल, भीख मांगे धनपाल, इससे अच्छा तो मेरा ठणठण पाल. तर महत्वाची गोष्ट, एवढं सगळं दिवसभर गावामध्ये फिरून एकच महत्वाची गोष्ट, कुणाच्या नावावर काही अवलंबन नाही. कारण की आपलं अवलंबन असेल तर आपल्या चारित्र्यावर अवलंबन आहे. ते चारित्र्य आम्ही करणं आवश्यक आहे. मगाशी जे एका दिदीने विषय काढला की महत्वाची गोष्ट, आज माणुसकी मध्ये प्रवर्तित होणं आवश्यक आहे. माणुसकी महत्वाची आहे. माझं सुद्धा मत त्यांच्या मी सहमत आहे. कारण की आज सगळ्यात महत्वाची गोष्ट, मोबाईल आल्यामुळं आमचं जग तर जवळ आलं परंतु आमची मनं मात्र दूर गेली. मोबाईल येऊन काही उपयोग झाला नाही, आमची मनं मात्र दूर गेलेली आहेत. परंतु माणसानं माणसाबरोबर माणसाप्रमाणे माणुसकीनं वागणं म्हणजे माणुसकी आहे आणि आम्ही तसं वागणं आवश्यक आहे. एका ठिकाणी एक नीतिकार म्हणतोय, जर माणसानं माणसाबरोबर वागलं तर एक माणुसकीचं विश्व निर्माण होईल आणि ते विश्व जर निर्माण करायचं असेल तर प्रत्येक माणसांना आपल्यामध्ये सामावून घेणं आवश्यक आहे. सगळ्यांना एकत्रित करणं आवश्यक आहे. कारण की एका ठिकाणी एक संत म्हणतात, जर आमचा परिवार एकत्र करायचा असेल तर आम्हाला सामूहिक भोजन करणं आवश्यक आहे आणि आम्हाला समाज एकत्र करायचा असेल तर सामूहिक भजन करणं आवश्यक आहे. त्यावेळी समाज आणि परिवार आमचा एकत्र होणार आहे. मी एक उदाहरण सांगतो आणि माझ्या वाणीला घेऊन देतो की महत्वाची गोष्ट, आम्ही माणसाला माणूस जोडत जाणं आवश्यक आहे. एक वडील होते आणि एक मुलगा होता आणि ते वडील एक दिवस ऑफिसचं काम करत बसले होते. परंतु मुलगा होता तो अतिशय नटखट होता आणि तो काहीतरी खेळ करत होता, जोर जोरात वरडत होता. आणि ते वरडत असताना तर महत्वाची गोष्ट, त्यांचं ऑफिसचं काम होत नव्हतं. त्यावेळी वडील विचार करतात की आता मुलाला कसं ग बसवणं आवश्यक आहे. त्यावेळी त्यांचं लक्ष इकडे तिकडे जात असते की कसं ग बसवावं. त्यावेळी त्या वडिलांना समोरच्या भिंतीवर एक जगाचा नकाशा दिसतोय. वडील जातात, ते जगाचा नकाशा घेतात, त्याचे बारीक 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 तुकडे करतात आणि त्या मुलाच्या हातामध्ये देतात आणि मुलाला म्हणतात हा जगाचा नकाशा जोडून आणता. आता वर्णांच्या मनामध्ये निश्चितच वाटलं की आता मी 1-2 तास ऑफिसचं काम करू शकतो, कारण की जगाचा नकाशा जोडायला कमीत कमी 2 तास लागतील. वडील तिथनं उठतात, पेन घेऊन बसतात, तोवर मुलगा जगाचा नकाशा जोडून वडिलांच्या समोर उपस्थित. वडिलांना आश्चर्याचा धक्का बसतो, एवढ्या कमी वेळेत जगाचा नकाशा यानं कसं जोडला. त्या वडील म्हणतात तू एवढ्या कमी वेळेत जगाचा नकाशा कसं जोडलास. त्यावेळी तो मुलगा उत्तर देतो, ते लक्ष देऊन ऐका. तो मुलगा म्हणतोय की बाबा, मी जगाचा नकाशा जोडला नाही तर त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे माणूस होता, मी माणसाला माणूस जोडत गेलो, माणुसकीचं विश्व आपोआप निर्माण झालं. आम्ही सुद्धा आमच्या जीवनात माणसाला माणूस जोडत जाणं आवश्यक आहे. कारण की एका ठिकाणी म्हणलेलं आहे, ग्रंथात देव नाही, पंथात देव नाही, हृदयात देव आहे, कुणी अनाथ नाही. सगळ्यांच्या जवळ देव आहे, फक्त त्या देवाला आम्ही जागृत करणं आवश्यक आहे. आमच्यातले नको असले ते गुण, त्याला अवगुण म्हणतात, त्या अवगुणांना आम्ही काढून टाकून खऱ्या गुणांना स्थापन करून आमच्यात सुद्धा आम्ही भगवत्ता निर्माण करू शकतोय. मी जाता एवढेच भाव करतो की मानव जीवन मिला है बेस्ट, उसे मत जाने दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट, उसे मत जाने दो वेस्ट. पाप को दो रेस्ट,
अपने आप की कर लो टेस्ट, तभी हम सबको मिलेगा मोस्ट एवरेस्ट।